श्लोक आपण घेतला होता 19वा. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. हा श्लोक फार छान आहे बरं का, नीट समजून घ्या. जे त्यांनीच हे या संसाराला जिंकलंय ज्यांचं मन साम्य स्थितीमध्ये स्थिर झालेलं आहे, समदृष्टीमध्ये ज्यांचं मन स्थिर झालेलं आहे. ब्रह्म सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे. ब्रह्म कसं आहे, निर्दोष आणि सम आहे. तर अशा याकरता ते ज्ञानी पुरुष ब्रह्माच्या ठिकाणी निश्चल झालेले असतात. म्हणजे जसा ब्रह्म आहे निर्दोष आणि सम, तसं आपण स्वतः निर्दोष आणि सम असे ते झालेले असतात. त्यामुळे त्यांनी या संसाराला जिंकलं, असं या श्लोकाचा अर्थ आहे. आता ते नेमकं कसं असतं, सम आणि निर्दोष कसं असतं, साम्य स्थिती म्हणजे कशी असते आणि समत्व बुद्धी कशाला म्हटलेलं आहे ते आपल्याला नीट समजून घेतलं की कळेल की हा माणूस ब्रह्मस्थितीमध्ये आहे का नाही. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. समदृष्टी म्हणजे काय, सर्व काळ सर्व ठिकाणी सारखे असणारे अद्वय ब्रह्म जे आहे तेच आपण आहोत असं ज्यांनी जाणलेलं आहे समदृष्टीचे तत्व, तो ते संपूर्ण जाणतो. तो संपूर्ण जाणे. जिही विषय सांगू न सांडिता इंद्रियाते न दंडिता परिभोगिली निसंगता कामे विण. नीट लक्षात घ्या, हे ज्यांनी विषयाचा संबंध टाकलेला नाही, म्हणजे ते आपल्यासारखं सगळे पाची इंद्रियांचे पाची विषय उपभोगतात. इंद्रियांचे दमन न करता, इंद्रियाचे न दंडिता म्हणजे इंद्रियांचं दमन न करता परिभोगली निसंगता, तरी सुद्धा निरीच्छ असल्यामुळे त्यांनी अलिप्तता भोगली. आणि कशी, कामे विण इच्छेशिवाय. निरीच्छ निरीच्छ झाल्यामुळे काय झालं, त्यांच्या मनामध्ये कुठलीच इच्छा न राहिल्यामुळे ते निर्दोष झाले, सम झाले. जे काही असेल ते सगळं परमेश्वरावरती त्यांनी सोपवून दिलं. गोंदवलेकर महाराज तेच म्हणतात ना की प्रारब्धावर शरीर आणि हे सोडून द्या, शरीर सोडून द्या, मनाने रामाचं नाव घ्या. शरीराचं काय व्हायचं असेल ते प्रारब्धानुसार होईल, पण मनामध्ये काय पाहिजे, तुमच्या रामनाम पाहिजे. तर तसं होत गेलं म्हणजे आपोआप सगळं काही देवावरती टाकून निश्चिंत राहता येतं. याचा अर्थ आपण हातपाय चालवायचे नाहीत असं नाहीये. नाही तर काय होतं की आपण काहीच करायचं नाही आणि बसण्या जागी असेल माझा हरी देईल खाटल्यावर असं बसलं की मग तो त्या माणसाला जेव खाऊ तरी कोण घालणार, स्वतःच अर्निंग जर केलं नाही त्यांनी तर रोज कोण जेवायला देणार असा प्रश्न येईल. तसा अर्थ घ्यायचा नाही. म्हणून त्यांनी काय म्हणलंय, विषय सांगून न सांडिता इंद्रियांचे न दंडिता, इंद्रियांचं दमन नाही, विषयांचा संग सोडलेला नाही, पण तरी सुद्धा मनामध्ये निरीक्षता आल्यामुळे सगळं काही भगवंताच्या वरती त्यांनी सोपवून दिलेलं असल्यामुळे ते सम राहिलेले आहेत. त्याचं कारण काय सम राहण्याचं, तर ते म्हणतात की अज्ञान नाहीसं झालं. म्हणजे एकमेकावर डिपेंडंट आहे ना, ते अवलंबून आहे त्याच्यावरती. असं माणूस एकदम निरीच्छ होईल का, नाही होणार. त्याच्यासाठी त्याला कळालं पाहिजे की खरा संसार काय आहे, खरं तत्व काय आहे, खरे आपण कोण आहोत, हे सगळं कळेल तेव्हा तो निरीच्छ होईल ना. म्हणजे त्याला ब्रह्मस्थितीचं आधी ज्ञान झालं पाहिजे. ज्ञान झाल्यानंतर जेव्हा कळतं की हा संसार असार आहे, संसारामध्ये फार मन घालण्यामध्ये अर्थ नाही, सगळं तर करायचं आहे, पण इच्छा वगैरे आपण जरा आपल्या काढून टाकूया मनातून, असा जेव्हा तो अभ्यास करेल तेव्हा त्याला हे कळेल. म्हणून त्यांनी काय केले की अज्ञान सांडलं त्यांनी. कसं, जिही लोकाचे नि आधारे लौकिकेची व्यापारे पण सांडिले निदसुरे लौकिक उभे. ते काय म्हणतात, लोकांना अनुसरून लोक करतात त्याप्रमाणे व्यवहार करतात. लौकिकेची व्यापारी, व्यापारी म्हणजे व्यवहार सगळा चालू होतो त्यांचा. पण लोकांच्या ठिकाणी असणाऱ्याला अज्ञानाचा त्यांनी त्याग केला. म्हणजे आपल्यासारखेच असतात, आपल्यासारखेच वागतात, आपल्यासारखेच दिसतात,
सगळं करतात, पण तरी सुद्धा मनातून ब्रह्मस्वरूप असतात. आता हा माणूस ओळखायचा कसा? अवघड आहे ना ओळखणं. की असं कोणी आहे का? तर कळतं त्यांच्याजवळ कसं असतं, की त्या माणसाच्या ठिकाणी जवळ आपण गेल्यावर ते सगळं वेगळं आपल्याला जाणवतं. एकूण एक शांतपणा असतो, स्थिरता असते त्या ठिकाणी. आपल्याला त्या ठिकाणी जावंसं वाटतं. आपल्याला त्यांच्या बोलण्यातून कळतं, की यांच्याजवळ ज्ञान आहे. म्हणजे असं लक्षणं आपल्याला दिसतात, नाही असं नाही. पण असं व्यवहारात जर बघायला गेलं, तुमच्या माझ्या शेजारून असे चालत निघून गेले तर कळणार नाही, की हे ब्रह्मस्वरूप आहेत कोणी असं. असं कळत नाही. म्हणजे अवघड आहे तसं ओळखणं. जैसा जना माझी खेचरू, असं तूची जना नोहे गोचरू. तैसा शरीरी तो परी संसारून ओळखे तयार. पण ज्याने ज्याप्रमाणे पिशाच्य, खेचर म्हणजे आकाशात फिरणारे पिशाच्य, जगात असून जगाला दिसत नाही, त्याप्रमाणे तो देहधारी असूनही संसारी लोक त्याला ओळखत नाही. आणि शक्यच नाही ना, आपल्यासारखे व्यवहार करतो म्हणल्यावरती कसं ओळखेल कोणी त्याला? ओळखणं अवघड आहे. मनातून जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, तो बाहेरून त्याने काही वेश धारण केलेला नाहीये कसला, आपल्यासारखेच कपडे घातलेत, आपल्यासारखाच खातो पितो, आपल्यासारखाच चालतो फिरतो म्हटल्यावर कळत नाही. जर काही वेश वेगळा असेल, भगवी वस्त्र घातलीत म्हणा, गळ्यात माळा घातल्यात म्हणा, कपाळाला टिळा लावलाय म्हणा, काहीतरी वेगळं दिसलं तर कळेल ना की हा इथं आहे. पण तेवढी आपली कपॅसिटी पाहिजे त्याला ओळखण्याची. ते ही गोष्ट खरी आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे, पण ते आचरणावरून कळतं. थोडीशी जर आपल्याला त्यांची परिचय झाला, एकदम कळणार नाही असं बघितलं तुम्हा आम्हाला पटकन की हा ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर आहे म्हणून. पण थोडा परिचय झाला की थोडं त्यांच्याशी जाणं येणं झालं की मग कळतं की हा या ठिकाणी परब्रह्म स्वरूपाचा काहीतरी वास आहे. म्हणजे ते परब्रह्म स्वरूप झालेले आहेत. कारण पुष्कळ गोष्टी त्याला कळतात, त्यांना इंट्युइशन असते, त्यांना तिन्ही काळ सारखेच असतात त्यांच्यासाठी. असं पुष्कळ आपल्याला त्यांच्यामध्ये फरक असतो, कारण अज्ञान नसतं. हे असो पवनाचे निमेळे, जैसे जळीची जळ लोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळे. आता हे अज्ञानी माणसासारखे. अज्ञानी माणूस कसं करतो, वाऱ्याच्या संगतीने ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणी खेळतं, पाण्याच्या लाटा तयार होतात आणि त्या इकडे तिकडे जात असतात. पण लोक त्याला काय म्हणतात, ह्या लाटा आहेत, ह्या पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत असं त्यांना वाटतं. त्याप्रमाणे त्याच्या नामरूपाची गोष्ट असते. तैसे नामरूप तयाचे, एरवी ब्रह्माची तो साचे. तसं नाम आणि रूपाने तो वेगळा दिसतो, पण तो खरोखर ब्रह्म आहे. मन साम्य आले जे याचे सर्वत्र, मन समस्थितीला आलं पाहिजे. ही सगळ्यामध्ये अध्यात्मातली अवघड गोष्ट आहे. मन समतोल झालं पाहिजे, मन साम्य स्थितीला आलं पाहिजे. आणि गीता हे असंच व्हायला सांगते की तुम्ही काही काम करा. आता अर्जुनाला तर युद्ध करायला सांगितलं. युद्धासारखा घोर संग्राम नाही दुसरा. ज्या ठिकाणी प्रचंड हिंसा आहे, ज्या ठिकाणी प्रचंड क्रोध आहे, ज्या ठिकाणी प्रचंड शत्रुत्व आहे, जिथे तुटून पडायचं असतं शत्रूवर, अशा ठिकाणी त्याला जायचंय अर्जुनाला. आणि असं असताना तो त्याला सांगतोय की तू साम्य स्थितीमध्ये राहा, समस्थितीमध्ये राहा. किती अवघड गोष्ट आहे बघा, समस्थितीमध्ये राहून युद्धासारखा घोर संग्राम करायचा. म्हणजे ते तर मग आपल्यासारखे रोजचे व्यवहार न करायला काय झालं, नाही का? एवढा जर घोर संग्राम करू शकतो, तर आपल्यासारखी रोजची दैनंदिन कामं जी आहेत ती समस्थितीमध्ये राहून करायला काय हरकत आहे? आपण प्रयत्न तरी करूया की ठीक आहे, आपलं मन शांत ठेवून रोजची कामं आपली करायची सगळी. नाहीतरी एरवी रुटीनच असतं, कधीतरी काहीतरी दुखणी भाणी वगैरे असतात. पण एरवी आपलं रुटीन असतं की नाही, सकाळी उठायचं, आपलं रोजचं काम करायचं, अमुक अमुक गोष्टी रोज ठरलेल्या असतात, त्या क्रमाने आपण करतो. मग अशा स्थितीमध्ये निदान त्या वेळेला तरी आपलं मन आपण साम्य स्थितीला राहतंय की नाही हे बघायला हवं. नाम घेता येत नाही. दुखण्यामध्ये नामस्मरण जमत नाही, याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. की त्या दुखण्यामध्ये जितकं आपण व्यग्र असतो ना, की नामस्मरण होत नाही दुखण्यात.
आधी कितीही प्रयत्न केला तरी लक्ष सगळं ते दुखण्याकडे जातं. म्हणजे इतकं आपल्याला अजून मनाची स्थिरता साधलेली नाही असा त्याचा अर्थ. दुखण्यात सुद्धा नामस्मरण करायचं. तर चोखामेळा बघा किंवा जनाबाई बघा. जनाबाईच्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. चोखामेळ्याची हाडं गोळा करायची जेव्हा वेळ आली तेव्हा ते ते काय म्हणाले, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल नाव येईल ती हाडं चोखामेळ्याची. म्हणजे त्यांच्यामध्ये किती ते मुरलं होतं नाम. जनाबाई चोखामेळा अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे की हाडामध्ये सुद्धा सगळं ते मुरून गेलेलं नामस्मरण. देवाचं नाव घेत तशा आपली स्थिती व्हायला पाहिजे. मग दुखण्यात सुद्धा आपल्याला नामस्मरण जमेल. एरवी संकटाच्या काळी सुद्धा आपल्याला नामस्मरण जमेल. हे मनाची स्थिरता राहील. मन शांत राहिलं पाहिजे. मन चित्त स्थिर झालं पाहिजे. आणि पुष्कळ वेळा मी असं बघितलंय की जर मन शांत असलं तर त्या ठिकाणी ज्ञान प्रकट होतं. हा, ज्ञान प्रकट होतं स्थिरता आल्यानंतर. त्यामुळे त्या अशा माणसाला सगळं ज्ञान असतं. आता आपल्याला सुद्धा समजा ओव्या समजल्या नाहीत ना, तर आपण त्याच्यावरती चिंतन करायचं. आणि मग त्या चिंतनामध्ये जर मन एकाग्र झालं तर त्याचा अर्थ उलगडतो. नाहीतर होत नाही. म्हणजे लक्ष्मीतंत्राचं जेव्हा मी पुस्तक लिहिलं तेव्हा मला हा अनुभव खूप आला. कारण त्यातले इतके अवघड ते सगळे शब्द होते त्यांचे की त्यांनी जे अर्थ लावले होते ते मला उलगडत नव्हते की असे अर्थ कसे. आता करीशील हा शब्द आहे ना, हे हिरण्यवर्णामध्ये आपल्या श्री सूक्तामध्ये करीशील हा शब्द आहे. तर करीशील या शब्दाचे 4-5 अर्थ त्यांनी केलेले. म्हणजे एवढे कसे अर्थ होतात आणि कसा उलगडलाय ते, कारण त्यात नुसते अर्थ दिलेले ना, की जी हत्तीच्या पाठीमागे जाते, जे अमुक करते, आणखीन जे शेतामध्ये असते, व असे बरेच अर्थ आहेत त्या शब्दाचे. काही उलगडत नव्हते. काही केले, डिक्शनरी बघितली, एटिमॉलॉजी बघितली, कितीतरी सगळं बघितलं जेवढं मला माहिती होतं तेवढं. शेवटी म्हणलं आता काही नाही, शांत बसूया. शांत बसल्यानंतर काय उलगडतं आपल्याला बघूया आणि मग ते आपण लिहूया. आणि खरोखर मग एकाग्रता जेव्हा झाली, अगदी मन जेव्हा शांत झालं, तेव्हा त्यांचं ग्रामर समजलं. ग्रामर समजल्यावर त्याचा अर्थ समजला आणि अर्थ समजल्यावर मग ते लिहितात. कारण त्याशिवाय उलगडेतच, अर्थच उलगडेना. किती प्रयत्न केला तरी अर्थ समजेना असं व्हायला लागलं. मग डोकं आपलं व्यग्र झालं की काही कळत नाही. म्हणून निवांतपणा आला पाहिजे. मनाला शांतता आली पाहिजे. म्हणजे ज्ञान पण उलगडत. कठीण शब्दांचे अर्थ किंवा कठीण ओव्या असतील, आपल्याला वाटतं की ह्याच्या मागे नेमकं काय आहे. आता मन साम्य आले जयाची. साम्य आलं, साम्याला आलं म्हणजे काय झालं, हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर आपण त्या ठिकाणी अतिशय शांतपणाने त्या ओवीवरती विचार करायला पाहिजे की काय असते समस्थिती, कशी असते, हे साम्य कसं होतं आणि कोणाचं होतं का आधी, तितकं साम्य. कारण मन हा मुळातच विचारांचा प्रवाह आहे. मनाची व्याख्याच अशी केलेली आहे की विचारांचा प्रवाह म्हणजे मन. संकल्प विकल्पात्मको मना. मग संकल्प विकल्प हा विचारांचा प्रवाह आहे. सतत विचार चालू असतात आणि आपल्या अस्तित्वाची ती खूण आहे ना. मन आपलं काहीतरी प्रेझेंट करतंय सारखं, काहीतरी सतत विचार करतंय, ही आपल्या अस्तित्वाची खूण आहे. नाहीतर ते मृतवात होईल ना. बरोबर की नाही. काहीच विचार नाही आणि काहीच नाही म्हटल्यानंतर ते कसं झालं, असं निस्तब्ध झालं ना. तर निस्तब्धता पटत नाही आपल्याला, कारण ते आपल्या अस्तित्वाची ती खूण आहे. मग हा संकल्प विकल्प करणारं जे मन आहे ते त्याला साम्य स्थितीला आणायचं, हे किती अवघड गोष्ट आहे. कारण त्याला आधी पटलं पाहिजे की आपण काही विचार न करता आपण असू शकतो, आपण अस्थिर राहू शकतो आणि काही विचार नाही आले तरी आपलं अस्तित्व असतं. कारण आपण आपल्या अस्तित्वाला फार जपतो. तुम्ही विचार करून बघा एके ठिकाणी शांतपणे बसून, की आपण जास्तीत जास्त कशाला जपतो. आपण सेल्फ आयडेंटिटीला जपतो. स्वतःचं वेगळं अस्तित्व याला आपण जास्तीत जास्त जपत असतो.
आणि मग हेच अस्तित्व जर आपण शांत ठेवायचं म्हणलं तर काहीच अस्तित्व नाही असं नाही. म्हणून जसं जसं मन शांत होईल ना, एकदम जर गाढ शांती आली तर माणसाला पहिल्यांदा भीती वाटते, की अरे आपण आहोत की नाही, आपण आहे की नाही, कुठे गेलो, काहीच विचार नाही मनामध्ये, असं कसं आहे. जर हा अशी स्थिती येणं अवघड आहे, पण पहिल्यांदा माणसाला भीती वाटते. हा नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण विचार न करता सुद्धा असू शकतो आणि असं मन जास्त बळकट असतं, हेही लक्षात येतं. मग ती भीती जाते आणि मग तसं आपण शांत व्हायला शिकतो. शांत झाल्याबरोबर आपल्याला अर्थही इथे कळायला लागतो. आणि मग आपलं शास्त्र सांगतं की याच्यासाठी गुरूंची कृपा पाहिजे, ईश्वराची कृपा पाहिजे. महत्कृपा गुरुकृपा लेशाचा असं म्हटलं. महत्कृपा पाहिजे, एखाद्या संतांची कृपा पाहिजे, भगवंताचा आशीर्वाद पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी लवकर होतात. नाहीतर आपल्या प्रयत्नांनी होतात. आता जेव्हा योगासारखी साधना असते, तेव्हा काही तुम्हाला प्रत्येक वेळेला गुरु सांगायला असतात असं नाही ना. तर तुम्ही करू शकता स्वतः. तसं शांत बसायला शिका. म्हणून शास्त्र आपल्याला काय सांगतं, की थोडा वेळ तरी शांत बसायला शिकलं पाहिजे. काही करायचं नाही. मनामध्ये विचारही आणायचे नाहीत. विचार आले तर विचारांच्याकडे नुसतं पाहत राहायचं, स्थिर राहायचं. त्या विचारांना पकडून त्याच्यावर विचार करत जायचं नाही. असं आपण आपल्या मनाला सवय लागली, की ते मन शांत व्हायला शिकतं. मन शांत झालं, की आपल्याला अनेक गोष्टी उलगडतात. कुठलाही मग तुम्ही मेकॅनिझम असू दे एखादी किंवा एखादी समस्या घरामधली असू दे किंवा आपल्या स्वतःला संबंधी आपल्याला काही करायचं असू दे, हे सगळं उलगडतं. पण हे प्रयोग करून बघितले पाहिजे. ज्याचं त्यांनी हे करून बघायला पाहिजे, की असं होऊ शकतं. तर आपण हे केलं की बरोबर जमतं सगळ्यांना. जमत नाही असं काही नाहीये. कारण ज्ञान सगळ्यांच्या ठिकाणी आहे असं शास्त्र सांगतं. ज्या अर्थी ज्ञान आहे त्या अर्थी ते प्रकट तर झालं पाहिजे. मग ते प्रकट होण्यासाठी या गोष्टी करायच्या. ही एकाग्रता मनाची, ही मनाची साम्य स्थिती. आणि मनाची साम्य स्थिती चिंतनाने येते. काही वेळेला वयानुसार तुम्हाला मॅच्युरिटी आलेली असते. वयानुसार येते. आता 50 वर्षाच्या माणसाला जी अँक्झायटी असते, ती 70 वर्षाच्या माणसाला नसते. कारण त्याच्यावर असे प्रसंग येऊन गेलेले असतात. आणि तो सांगतो की नाही होईल सगळं, काय काळजी करू नका. सांगतो की नाही असं. ती मॅच्युरिटी बाय एज आपल्या अनुभवाने आलेली असते. ती वेगळी. कारण चिंतनाने आलेली मॅच्युरिटी असते ती वेगळी असते. अशी येतेच ती, वयानुसार येतेच. पण आपल्याला लहान वयात तरी आणायची जर असेल, तर आपल्याला चिंतन करायला पाहिजे. म्हणून आपण खूप वेळेला काय करतो, की आपल्याला प्रसंग आला, की आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा सल्ला घेतो. का घेतो? तर त्यांना ती मॅच्युरिटी आलेली असते, की हां, हे प्रसंग असे त्यांच्यावर येऊन गेलेले असतात. त्याच्यात त्यांनी काहीतरी केलेलं असतं, त्यातनं मार्ग काढलेला असतो. म्हणून आपण त्यांना विचारतो. पण हे जर आपल्याला स्वतःला करायचं असेल, तर आपल्याला ह्याचे आधार घ्यावा लागतो. मेडिटेशन, चिंतन करायचं, स्वतः शांत राहायला शिकायचं आणि मग अ, आपल्याला ते उलगडतं. आपल्याला असं सांगितलंय श्वेताश्वतर उपनिषदामध्ये, की आकाशामध्ये खूप शब्द आहेत. खूप आहेत. ऋचा अक्षरे परमे व्योमन असं त्याने म्हटलंय. आकाशामध्ये खूप शब्द आहेत, खूप अक्षरं आहेत, खूप ऋचा आहेत लिहिलेल्या. म्हणजे अशा तर मला मालतीताई जोशी म्हणून होत्या बघा, आता तर नाही एवढ्यातच ते गेल्या. तर त्या स्वतः खूप अध्यात्मामध्ये अधिकारी झाल्या होत्या. असंच अभ्यास, चिंतन, मनन गुरु पण होते त्यांना. तर त्यांनी मला एकदा असं सांगितलं होतं, की मी गीता सांगितली ना त्यांच्याकडे एका चातुर्मासामध्ये. तर त्यावेळेला त्या मला म्हणाल्या, की खरं आहे म्हणाल्या अक्षरं असतात ते. आकाशामध्ये ऋचा असतात ही गोष्ट खरी आहे. कशी खरी आहे? तर त्या म्हणाल्या, "मी एकदा अशी चिंतन करत होते आणि आडवी होते म्हणजे झोपलेली होते. झोप लागलेली नाही, पण असं एकाग्र मनाने काहीतरी चिंतन करत असते." तर त्यांनी सांगितलं मला समोर
स्पष्टपणाने पूर्ण मंत्र लिहिलेला दिसला. हो, मंत्र सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं की हा मंत्र मला याच्यावरती असा लिहिलेला दिसला. खरं आहे म्हणाले, अक्षर असतात, ऋचा असतात, मंत्र असतात. म्हणजे हा अधिकार त्यांना प्राप्त झाला होता की हा मंत्र त्यांना तो दिसला. तसं आकाशामध्ये खूप आहेत, पण आपल्याला प्रकट होत नाही. हो ना. आपल्याला प्रकट होण्यासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी आपलं मन साम्य स्थितीला आलं पाहिजे. हो. अध्याय आहेत. हा. हो, चालू आहे ना. ते शुक्ल सर सांगतात ना. आर्यन शुक्ल ते सांगतात की या ठिकाणी असं आम्ही कॅच करायचा प्रयत्न करतो आहोत. ते गीतेची अक्षर म्हणजे आहे आकाशामध्ये, पण ते आपल्याला प्रकट होण्यासाठी आपण तेवढं स्थिर आणि तेवढं शांत व्हायला पाहिजे. तर ते मग ते असं म्हणलंय त्या श्लोकामध्ये पुढे असं म्हणलंय, यस तन्न वेद किम ऋचा करिष्यति. तुम्हाला जर त्या कळायला नाही तर त्यांचा काय दोष आहे. हो ना. त्यांना तुम्हाला कळायला पाहिजे की हे असे असे अक्षर. तसं या ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये सुद्धा जेव्हा आपण ओवी वाचतो त्यावेळेला त्या ओवीतले अर्थ आपल्याला प्रकट व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचे अर्थ कळतात. ओवी आपल्याशी बोलली पाहिजे की असा असा अर्थ याच्यातून निघतो, असा अर्थ याच्यातून निघतो. मग वेगवेगळ्या प्रकाराने विद्वान लोक जेव्हा अर्थ सांगतात तेव्हा त्यांना ते प्रकट झालेले असतात की याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे, आणि खूप आनंद होतो असा अर्थ कळणार. अरे हा हा मला होतं की खरंच आहे, आणि खूप आनंद होतो. हा, खूप आनंद होतो. अर्थ कळाल्यावर खूप आनंद होतो की अरे याचा अर्थ असा आहे. तसं मला ते पुस्तक लिहिताना मला तसं व्हायचं, मला अर्थ कळाल्यावर इतका आनंद व्हायचा की मी यांना सांगायचे याचा अर्थ त्यांना त्याच्यात इंटरेस्ट असत नसतो, पण मला आनंद व्हायचा. कोणाला सांगू तर ते अरे याचा अर्थ काय सुंदर अर्थ लिहिलाय बघा तरी, असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. तसं आहे ओव्या वाचताना सुद्धा आपल्या पुढे जर अर्थ प्रकट झाले ना तर आपल्याला त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. सुस्त तेच म्हणजे प्रकट होतात ना, अर्थ प्रकट होत जातो. वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला अनुभव असेल की हाच अनुभव याच्यामध्ये पण येतो. हाच अनुभव अध्यात्मामध्ये पण येतो. हा, त्या क्षणी सुस्त आणि त्या क्षणी ते बोललं जातं. हा, पुरुषोत्तमानंद सरस्वती स्वामी महाराज पण मला असंच म्हणाले होते की आम्ही रोज सांगतो म्हणाले मी गीता, पण काही वेळेला इतकं वेगळं सुचतं की आम्हालाच आनंद होतो की अरे आपल्याला हे समजलं. म्हणजे हा आनंद त्याच्यामध्ये आणि आहे, म्हणजे हे ज्ञान कुठे सगळीकडे आहे, भरलेलं आहे. फक्त आपल्याला ते पकडता आलं पाहिजे, आणि ते हे साम्य मन साम्य स्थितीला येणं ही फार फार महत्वाची गोष्ट आहे. मन सारखं आंदोलित नाही व्हायला पाहिजे. जितकं शांत होईल तेवढं आपल्याला हे कळेल. ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे, अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युतम. असं समदृष्टी जो होतो त्याचं लक्षण आहे, त्याचं असंक्षेपाने सांगतो म्हणे. हा कसा असतो? स्थिरबुद्धी असलेला, साम्य स्थितीला ज्याचं मन आलेलं आहे असा. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्यच अप्रियम. स्थिरबुद्धी रसा मूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. फार सुंदर श्लोकांचे अर्थ आहेत बघा. मला गीता भयंकर आवडते. माझ्याजवळ कायमस्वरूपी गीता असते बघा. सगळ्या पर्समध्ये एक एक पुस्तक असतं गीतेचं. त्याला असं वाटलं की काही बघावं तर त्याच्यामधून आपल्याला पटकन एखादा श्लोक बघता येत, कारण इतकं छान सांगितलंय त्यांनी. म्हणजे त्या एवढ्याशा श्लोकामध्ये इतका मोठा अर्थ असतो त्याचा की आपण जितकं त्याच्यावर विचार करू तेवढा आपल्याला जास्त तो समजतो. आता हा कसा आहे, न प्रवृष्येत प्रियम प्राप्य.
प्रिय वस्तू मिळाली असताना सुद्धा त्याला खूप आनंद मानत नाही. आणि न उद्विजेत प्राप्यचे अप्रिय, अप्रिय काही मिळालं तर त्याला उद्वेग पण वाटत नाही. अशी समदृष्टी ज्याची आहे अशी तोच स्थिरबुद्धी, असमूढो मोहरहित आणि ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, ब्रह्म व ब्रह्माच्या ठिकाणी तो स्थिर आहे, ब्रह्मविद आहे आणि ब्रह्मणी स्थित आहे, ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर झालेला आहे. याची स्थिती मोडत नाही. आपली स्थिती मोडते. आपण थोडा वेळ असू शकतो त्याच्यामध्ये, पण आपण लगेच दुसऱ्या ह्याच्यामध्ये गुंततो आणि आपली ती स्थिती मोडते. ती स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर योग तरी काय, योग हे तुम्हाला तेच शिकवतं ना की तुम्ही शांतचित्त राहाल तेवढं तुमचं मन आणि ताकद, इंद्रियांना पण ताकद येते ना. मनाच्या स्थिरतेने इंद्रियांना पण ताकद येते, कारण इंद्रियांची ताकद वाया जात नाही. ते म्हणतात मनात तुम्ही सारखे बोलता त्यामुळे तुमची एनर्जी खूप वेस्ट होते. सतत अशा सारखे विचार केल्याने एनर्जी वेस्ट होते, दमून जातो माणूस. म्हणून खूप जप केल्यानंतर सुद्धा आपण दमतो, कारण आपण मनातनं म्हणत असतो ना, सारखं बोलत असतो आतमध्ये, त्यामुळे आपण दमतो. ते फिजिकल एक ऍक्टिव्हिटी होते, सूक्ष्म असते पण फिजिकल ऍक्टिव्हिटी असते. तसं न करता स्थिर चित्ताने संथपणाने शांतपणाने जप केला तर एवढं आपण दमत नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा, बराबरा जप करून बघा आणि अगदी शांततेने जप करून बघा. आपण मग दमत नाही. शांतपणाने जप केला, बराबरा केला की हमखास आपण जमतो, कारण ती ऍक्टिव्हिटी असते, क्रिया आहे, तर ती सहज व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण सवयीने कसं, आता समजा आपण ड्रायव्हिंग शिकलो गाडीचं, तर पहिल्यांदा खूप लक्ष द्यावं लागतं, पण नंतर गप्पा मारता मारता ड्रायव्हिंग होतं. तसं जप सुद्धा सहज झाला पाहिजे, अध्यात्म सुद्धा सगळं असं सहज इझिली झालं पाहिजे. फार त्याला असं ताणून करायचं नाही, म्हणजे मनाला ताण द्यायचा नाही. मग तो संसारातला ताण पडला काय आणि अध्यात्मातला ताण पडला काय, तो टेन्शनच झालं ना. आणि ते टेन्शन शरीरावर काम करतं, मग काहीतरी दुखणी सुरू होतात, काहीतरी आजार सुरू होतात. म्हणून शांततेने करायचं. अध्यात्म सुद्धा अगदी शांतपणाने, उडाताण न करता आणि आपल्या आपल्या स्वभावाच्या कलानी तसं सगळं करायचं. म्हणजे कुठल्याही व्यवहारात जसं आपण टेन्शन न घेता काम करू ना, तसं अध्यात्मामध्ये सुद्धा टेन्शन न घेता साधना करायची. कशाचंही टेन्शन म्हटलं की ते त्रासदायकच होतं, मग ते मनावर, शरीरावर, सगळ्यावरती परिणाम करतं. म्हणून हा कसा आहे, ब्रह्मविद आहे आणि ब्रह्मणी स्थित आहे, ब्रह्मविद पण आहे आणि ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर आहे. असे शुकाचार्य होते. शुकाचार्य सतत ब्रह्मस्थितीमध्ये असे, त्याला काही नव्हतं कशात, न उद्विजेत आणि न प्रवृत्तेत, उद्वेग पण नाही, आनंद पण नाही, सतत ब्रह्मस्थितीमध्ये राहिले. जेव्हा सांगायचे तेव्हा भागवत वगैरे सांगायचे, पण एरवी शांत स्थिर असे ते असे. आता आपण आज घोरात कष्टात म्हटलं तर ते सुद्धा कसं, टेंबे स्वामी महाराजांनी, एक जण असंच त्यांच्याकडे आला आणि त्यांनी स्वतःचे खूप संकट अडचणी त्यांना सांगितलं. ते म्हणले कागद पेन आहे का तुझ्याकडे, तर आहे म्हणले, थांब म्हणले. त्याने घेतलं की बराबर ते लिहून दिलं, म्हणले म्हणून इतकं त्यांनी सहज, म्हणजे किती स्थिरता मनामध्ये केवढी आहे बघा, की त्यांना ते सगळे शब्द सुचणं. हो ना, म्हणजे किती एकाग्रता, म्हणजे मन तुमचं इकडे तिकडे तुम्ही फिरत असलं तरी मनामधली स्थिती जी त्यांच्या एक समतोल स्थिती जी होती मनामध्ये, त्याच्यामुळे त्यांना हे पटकन देता आलं की हे म्हणत जा, म्हणजे कष्ट कमी होत. इतकं सहज लिहून दिलं. म्हणजे त्यांना काय असं झालं, ठीक आहे थांब मी विचार करतो, मग तुला काहीतरी शोधून लिहून देतो, असलं काही नाही. आहे का कागद पेन तुझ्याकडे, पेन्सिल आहे की लगेच त्याने लिहिलं की लगेच दिलं. आणि त्याला खूप खूप लोकांना त्याचा खूप फायदा पण, प्रचिती पण आली. पण कारण का, तर ते कुठून आलेलं असतं, परब्रह्म स्वरूपाकडून आलेलं असतं ना ते, त्यामुळे त्याला वजन असतं, त्यामुळे त्याला पॉवर असते, त्यामुळे ते शब्द हे मंत्र स्वरूप असतात. म्हणून एवढं, नाही तर एवढं आता छान कसं लिहिता आलं.
एक प्रत्यक्ष परमेश्वराच्या स्वरूपाने हे सगळं सांगितलेलं असतं म्हणून एवढं छान लिहितात. तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातला जो दृष्टांत दिलाय. मृगजळाचा लोंढा आला, पूर आला तर मोठा पर्वत किंचित सुद्धा ढकलला जात नाही. त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त जर झाल्या तर ज्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही, न विकरे म्हणजे बदल होत नाही. विकार म्हणजे बदल, त्याच्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही. शुभ आणि अशुभ दोन्ही, ह्या खरं शुभाशुभ हे नेहमी संसारामध्ये चालूच असतं ना. शुभ गोष्टी होतात, अशुभ गोष्टी होतात. नको असतं आपल्याला, पण होतं. आता झाल्यावर काय करणार, तोंड द्यावं लागतं. अशुभ गोष्टी झाल्या की पुष्कळ नको वाटतं, त्या गोष्टी पण होतात. जसा तेव्हा स्थिर राहिलं पाहिजे. शुभाशुभी न विकरे पातला जो, असं असतं. तात्विक दृष्ट्या कसा असतो तो, शुभाशुभी अजिबात विकार बदल होत नाही, बदल होत. तोची तो निरुता, तोच खरोखर तात्विक दृष्ट्या समदृष्टीचा पुरुष होय. समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. चालतं बोलतं ब्रह्म तोच एकटा. समदृष्टी, तो तात्विक दृष्ट्या समदृष्टी त्याची असते आणि तो साक्षात ब्रह्मस्वरूप असतो. असं सत्यसाईबाबाला म्हणायचे लोक, साक्षात ब्रह्म आहे, चालतं बोलतं ब्रह्म आहे, असं खूप लोक त्याला मानत होते की ते स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. त्यांना सगळंच सोपं होतं, त्यांच्याकडे फार मोठी सिद्धी होत्या आणि त्याचा खूप लोकांना खूप अनुभव पण आलेला आहे. त्याची प्रचिती खूप लोकांना आलेली. बाह्य स्पर्शे श्वसत्तात्मा विंदत्यांचं निश्चित सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अस्मते. बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा, बाह्य विषयाच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण आसक्त झालेलं नाही. आत्माचा अर्थ मन किंवा अंतःकरण असा. बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याचं मन आसक्त झालं नाही तो विंदती, विंदती काय मिळतं त्याला, आत्मनीय सुख. आत्म्याच्या ठिकाणी जे सुख आहे ते त्याला मिळतं. सप्तमी केली ना, आत्मनी, आत्म्यामध्ये जे सुख आहे ते त्याला मिळतं. स ब्रह्मयोग युक्तात्मा, तो ब्रह्माशी समरस झालेला योगी आहे. तो काय, त्याला काय मिळतं, सुखम अक्षयम अश्नुते, अक्षय असं सुखाचा अनुभव तो घेतो. कसा आहे तो, बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनी यत् सुखम, आत्म्यामध्ये जे सुख आहे ते त्याला मिळतं. सब्रह्मयोग युक्तात्मा, तो ब्रह्माशी समरस झालेला योगी आहे आणि तो सुखम अक्षयम अश्नुते, अक्षय सुखाची प्राप्ती त्याला मिळते. जय आपण पे सांडू न कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. आपण पे म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाला सोडून, सांडून म्हणजे सोडून. जो इंद्रियांच्या इंद्रिय रूपी गावात येत नाही, म्हणजे इंद्रियांशी तादात्म्य करत नाही, तो विषय न सेवी, हे काही विचित्र येतं, तो विषयांचा उपभोग घेत नाही. याच्यामध्ये विशेष काय सांगण्यासारखं आहे का, कारण इंद्रियांच्या ठिकाणी त्याचं मन स्थिर झालेलं नसतं, त्याचं मन ब्रह्मस्थितीमध्ये स्थिर असतं. मग तो काय खातो, काय पितो, काय करतो, इकडं त्याचं काही लक्ष नसतं, म्हणजे आसक्ती नसते. खातो पितो सगळं पण आसक्ती नसते त्याच्यामध्ये. काही काही योग्यांच्या कथा मी वाचलेल्या आहेत, खरे योगी जे झाले त्यांच्या, तर त्यांचं मन इतकं शांत, शरीर इतकं शांत आणि इतकं स्थिर असतं की त्यांना एक कभर दूध पुरतं, त्यांना लागतच नाही. एक योगी असे बसले होते ध्यानस्थ, तर त्यांना त्यांच्या गुरुनी एक गुहेमध्ये बसायला सांगितलं होतं. तर त्या गुहेमध्ये काही ऋषी राहत होते, त्यांच्याकडे गाय होती. ते गायचं दूध काढून त्याच्यावरती त्यांचं चालत होतं सगळं. तर त्यांच्या समोर, त्यांच्या ठिकाणी त्यांना
सोबतीने बसवलं होतं त्यांनी, की एकटा नको गुहेमध्ये. मग त्याने त्यांना बसवलं होतं. तर ते वर्षभर समाधी स्थितीमध्ये राहिले, उठलेच नाहीत. त्यांच्या शरीराचं रक्षण ऋषींनी केलं तिथल्या बाकीच्या. कारण काहीच त्यांना हे नव्हतं ना, समाधी स्थितीमध्ये होते. तर हिमालयासारख्या ठिकाणी थंडी आहे, हे आहे. मग त्यांच्याजवळ दोन्ही पेटवून ठेवणं, त्यांचं अंग गरम ठेवणं, ते सगळं त्या बाकीच्या लोकांनी केलं. तर ते जेव्हा जागे झाले, आता वर्षभर खाणं नाही, पिणं नाही, शरीराचा कुठलाही व्यवहार काहीही नाही. हां, काहीच नाही ना, समाधी स्थितीमध्ये जे बसले ते वर्षभर बसलेले होते. ते काहीच नाही. तर त्यामुळे जेव्हा ते समाधी स्थितीतून बाहेर आले, आपोआप बाहेर आले. तर त्यांना हातपाय हलवता येईना. कारण आखडून बसलेलं असं ते असतं ना शरीर ते. तर मग त्यांना कुठलं त्यांच्याकडे तेल आहे ते लावून मालिश-बिलिश करून त्यांचे ते थोडेसे हातपाय हलवते केले. आणि त्यांना फक्त एक कपभर दूध प्यायला दिलं. कारण इतक्या वर्षभर काहीही त्या शरीराला नव्हतं. एक कपभर दूध प्यायला दिलं आणि त्याच्यावर त्यांचं पोट भरलं आणि त्यांनी लिहिलंय, की त्यानंतर कधीही मला एक कपभर दुधापेक्षा जास्त काहीही खायला-प्यायला लागलं नाही. 2 वेळेला काय कुणी दिलं अर्थात दिलं तर तेवढं एक कपभर दूध. म्हणजे लोकांनी त्यांना खूप लोकं बोलवायचे. समोर अगदी हे ठेवायचे सगळी फळं-बिळं अमुक-तमुक. पण ते म्हणले, "मला काही लागायचंच नाही. मला इच्छाच व्हायची नाही, की काही खायला पाहिजे." इतकं ते शरीर त्यांचं तयार झालं त्या समाधी स्थितीमध्ये. खूप योग्यांच्या कथा खूप छान असतात अहो. कितीही कथा मी वाचल्यात योगी लोकांच्या आणि खूप आश्चर्य वाटतं आपल्याला, की कसं काय ते असे राहतात आणि कशी त्यांना या सिद्धी मिळतात किंवा काय. पण ते त्यांना तेवढ्यावरतीच त्यांचं भागतं. तसं सत्यसाई बाबांचं सुद्धा मी ऐकलं, की ते इतक्या सगळ्या लोकांना त्यांनी तिथे कॅन्टीन्स काढलेली. पंजाबी लोकांचं कॅन्टीन वेगळं, फॉरेनर्ससाठी कॅन्टीन वेगळं, साउथ इंडियनसाठी कॅन्टीन वेगळं. मी बघितलंय स्वतः ते सगळं. मग म्हणलं हे स्वतः काय करतात? हे कुठे जेवतात? त्यांचा स्वयंपाक कुठे होतो? तर तिथल्या माणसाने मला सांगितलं, की त्यांची वहिनी त्यांना एक वाडगाभर सांबार करून देते आणि वहिनीच फक्त करते आणि तेवढंच सांबार देते. बाकी काही खात नाही, जेवत नाही. कित्येक वर्ष त्यांनी भात-बीत असं काहीही खाल्लं नाही. तेवढ्या सांबारवरती त्यांचं बा तसे दुसरे मी बघितले, यतिराज स्वामी म्हणून. ते मी स्वतः पाहिले त्यांना. आणि म्हणजे मी राहिले त्या आश्रमामध्ये बंगलोरला 2-3 दिवस. तर ते पण असंच करायचे. ते मला कळायचं नाही अहो, मग मी म्हटलं, "तुम्ही जेवता कधी? कारण आम्हाला तुम्ही प्रसाद घ्यायला पाठवता. प्रसादाची वेळ झाली, तुम्ही जा म्हणून." म्हटलं, "तुम्ही काय करता?" तर ते म्हणले, "मी सांबार पितोय गाडग्यावर." आय एम फुल. तेवढ्याने मला बास होतं. तिथल्या प्रसादाचं जे काही त्यांचं भात सांबार होत असेल, तेवढं एक माडगावरती सांबार त्यांना यायचं. नैवेद्य झाला की तेवढं ते प्यायचे आणि तेवढं आणि संध्याकाळी कुणी काही फळं ठेवली असतील तर सगळी वाटून टाकायची, एखादं फळ खायचे. अहो म्हटलं, "स्वामीजी तुम्ही खा, आम्हाला काय देता? आम्ही जेवलोय, खाल्लंय, सगळं केलं." "नाही, नाही, आय एम फुल." मला बस म्हणतात एवढं. म्हणजे कसे काय राहतात? खरोखर आश्चर्य वाटतं. म्हणजे त्यांना तर मी प्रत्यक्ष बघितलंय म्हणजे समोर माझ्या त्याला पाहिलेलं आहे. म्हणजे असं शरीराला त्यांच्या लागत नाही काही. कारण इतके ते मनामध्ये स्थिर असतात, शांत असतात, की त्यांच्या शरीराची पण मला वाटतं तेवढी झीज होत नाही किंवा काय असं काही आहे काय, की काय माहीत नाही. पण त्यांना काही लागत नाही त्या लोकांना. मनावर आलेलाच असतो तो. मनावर कंट्रोल आलेलाच असतो. पण मुळात इच्छाच होत नाही ना. आपल्याला कसं दुखड्या वाड्यात आपल्याला नको वाटतं बघा, चहा प्यायला नको वाटतो. हे आपल्याला इच्छाच होत नाही. समोर आणून दिलं तरी खायची इच्छा होत नाही, प्यायची इच्छा होत नाही. तसं त्यांना एरवी पण होत नाही. हे काही झालेलं नाही तर छान तर तब्येत सगळी चांगली असताना सुद्धा त्या लोकांना खूप तेजस्वी असतात आणि खूप तेजस्वी असतात, बोलतात दिवसभर. आलेल्या लोकांचे ते स्कॉलर होते. अख्खी खोली त्यांची पुस्तकांनी भरली होती. कुठलंही पुस्तक सांगा ते रेफरन्स सांगायचे, काढून द्यायचे. हे बघ म्हणायचे ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे इतकं दिवसभर काम करत होते. असं नाही की खाल्लं प्यायलं नाही म्हणून जागेवर बसून राहिले. असं नाही. चालायचे पण भरपूर.
पण तेवढ्यावर त्यांचं होतं. म्हणून म्हणले की इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. इंद्रियाच्या लेवलवर ते येत नाहीत. इंद्रियाशी तादात्म्य करत नाहीत. तो विषय न सेवी हे काही विचित्र असे, म्हणजे त्यांनी विषयाचं सेवन केलं नाही असं सरळ आहे ना. बाकी काही त्यांना लागतच नाही सिद्ध तर. सहजे स्वसुखाचे नि अपारे हे त्यांनी तेच सांगितलंय. का नाही केलं तर अपरिमित अशा स्वतःच्या स्वाभाविक असलेल्या आत्मसुखामुळे स्वसुखाचे नि अपारे अपारे स्वसुख अपार असं आत्मसुख त्यांच्या जवळ असतं. सुरवाडे अंतरे अंतःकरणामध्ये ते सुख स्थिर झालेलं असतं. रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली, तो त्या ठिकाणी स्थिर झाल्यामुळे त्याला बाहेर पाऊल टाकत नाही. तो अंतःकरणात इतकं सुख असतं, त्याच्या इतकं समाधान असतं, इतकं त्याचं पोट भरलेलं असतं. आपण एखादी आनंदाची गोष्ट ऐकल्या सुद्धा आपण म्हणतो आज माझं पोट भरलं नाही, आज मला जेवायला नको, इतका आनंद झालेला असतो. म्हणजे आपल्याला सुद्धा कधीतरी ही अनुभूती येते, पण या लोकांना ही काय अनुभूती तसेच असतात. अंतःकरणामध्ये इतके सुखी असतात, इतके स्थिर असतात, इतके शांत असतात आणि इतके तृप्त असतात की त्यांना बाहेरून त्यांच्या इंद्रियांना काही लागतच असतं. म्हणजे असं पावलं न घाली सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकुरू काही वाळवंटे चुंबित आहे. किती छान सांगितलं. जे जो चकोर पक्षी कमळाच्या पाकळीच्या पानावरती शुद्ध चंद्रकिरणाचं भोजन करतो. कमळाच्या पानामध्ये चंद्रकिरण वाढलेली ती चंद्रकिरण जो खातो तो त्या वाळवंट खायला जाईल का? वाळवंटातली वाळू किंवा किडे है ना, वाळी सेकंड चाटत बसेल का? म्हणजे इतका तो स्थिर, शांत, तृप्त, संयमी आणि समाधानी असतो की त्याला बाहेर इंद्रियांच्यामुळे असणारं सुख जे आहे त्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. तैसे आत्मसुख उपायिले म्हणजे प्राप्त झाले, असं आत्मसुख प्राप्त झालेलं आहे. जयासी आपणपाची फावले, ज्याला सहज स्वतःच आपल्या ठिकाणी उत्कृष्ट असं सुख मिळालं, त्या विषय सहज सांडवले सांगू काही. त्याला विषय सहज सुटले हे मी सांगायला पाहिजे का? फार छान आहे बघा, किती एवढ्या सुंदर आहेत त्या, की सहज आत्मसुख आपल्या ठिकाणीच त्याला प्राप्त झालं. मनातूनच स्थिर, मनातून शांत, मनातून तृप्त सगळं असलं की त्याला लागत नाही. की काही वेळेला काय होतं माहितीये का, साधकांना काही ठिकाणी मी बघितलंय की काही हे काय करतात की साधकांना कमी खायला सांगतात. हे त्यांना गरज असते, पण त्यांना संयम प्राप्ती होण्यासाठी त्याला कमी खायला सांगतात. खायचं नाही, एवढंच खायचं. पण त्यामुळे त्याला काय होतं, त्यांची अजून ही अवस्था नसते. ही अवस्था नसल्यामुळे त्यांना पण भूक लागते. मग त्यांना ऍसिडिटी वगैरे अशी दुखणे सुरू होतात. कारण त्यांचं तेवढे इंद्रिय तृप्त नसतात, इंद्रियांना आवश्यकता असते. खाण्याची पण इच्छा होते कारण भूक राहिलेली असते, भूक भागलेली नसते. इंद्रियांना तर ते हवं असतं, पण जबरदस्ती द्यायचं नाही. असंच संयम करण्यापेक्षा मनातून तृप्ती आल्यावर सहजच नको वाटणं हे कधी. म्हणून म्हणलं अध्यात्म इतकं सुखाने व्हायला पाहिजे, इतकं व्हायला पाहिजे. जबरदस्ती करून तुम्ही त्याला केलं की शरीर तुम्हाला बरोबर तसंच रिस्पॉन्स देत. कारण शरीराला आवश्यकता आहे, शरीर अजून तुमचं तयार नाहीये, पोटामध्ये भूक राहिलेली आहे, हातपाय गळून जातात. ते साधकांचं तसं होतं, संध्याकाळपर्यंत फार गळून जायला होतं कारण त्यांना ताकदच मिळालेली नाही. जे अन्नावरती शरीर पोषण होणं ही जी नैसर्गिक क्रिया आहे ती त्यांनी बंद केली ना. इथं तसं नाहीये, इथं त्यांचं शरीर आतून तृप्त आहे, इथं त्यांना आतूनच काही नको आहे. इंद्रियांच्या पोषणासाठी त्यांना हे आवश्यक असं काही असं बाहेरून काही लागतच नाही. मुळातच इंद्रिय शांत आणि तृप्त झालेली आहेत, त्यामुळे यांना काही लागत नाही. असे फरक आहे साधने, म्हणजे अशी जी साधना करतात ते आणि जे मुळात असे शांत असतात.
पण साधकाचं हळूहळू जर साधना वाढत गेली ना आणि जर विचारपूर्वक साधना केली, विचारपूर्वक नुसतं आता नुसतं जप करा म्हणून सांगितलंय, जप करत बसला असं नाही. तर त्या जपाने आपल्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे, तो बदल आपण विचार करून जर घडवत आणला हळूहळू, तर आपल्याला सुद्धा सहज साधना शक्य आहे. जबरदस्ती नाही करायची. जबरदस्ती केली की शरीर तुम्हाला उलटा रिस्पॉन्स देणारच. तुम्ही खाऊ नका मुद्दाम 4 दिवस, बघा 5व्या दिवशी तुम्ही आजारी असं. हां. भूक लागत नाही. तर त्या पण आपण आपल्याला माहिती आहे आपण एकच दिवस उपाशी राहणार आहे. हां. नाही पण ती इतकी जबरदस्ती नाही. सहज व्हायला पाहिजे. सहज व्हायला पाहिजे. पण उपाशी राहणं हे काही एकमेव साधना आहे असं नाही. कमी तुम्ही क्वांटिटी खा. कमी म्हणजे जास्त आवश्यकतेपेक्षा जास्त खाऊ नका. पण शरीराला जेवढी गरज आहे त्याचं त्याला दिलं पाहिजे कारण शेवटी शरीराला शरीराचा धर्म असतो. पण अध्यात्म असं जबरदस्ती ओढून ताणून असं कधी करायचं नाही. आपोआप आतून तुमच्या इच्छा कमी झाल्या पाहिजे. खाण्यापिण्याची, चंगळ करण्याची किंवा हे करण्याची इच्छा आहे ना, आतूनच कमी झाली पाहिजे. आतून कमी झाली की सहज गत्या शांतपणाने टिकते. टिकते. नाही, नाही टिकत. उठावून येते कारण शरीर तसा उलटा रिस्पॉन्स देतं. शेवटी शरीराला शरीराचा धर्म आहे. तहान लागणारच उन्हाळा आहे म्हटल्यानंतर. त्याला पाणीच द्यायचं नाही म्हटल्यावर डिहायड्रेशन होईल. होणार की नाही? असं नाही होता कामा. कारण हे कसं आहे, आत्मसुख उपायिले, जयासी आपणपाची फावले, तया विषय सहज सांडवले सांगू काय. सहज झालेली गोष्ट आहे. सहज बरे साधनासाठी की नाही गुरु फार योग्य पाहिजेत अहो. गुरुनी इतकी व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे की नाही की त्यांच्यापुढे अजिबात त्या साधकाला खूप कष्ट पडले. कष्ट म्हणजे असे खूप त्याला जबरदस्ती करून त्याला हे करून घेतलंय. मग आपण मुलांचा सुद्धा अभ्यास म्हणतो की नाही किंवा मनाविरुद्ध घेऊ नका. त्यांच्या कालाने त्यांच्या मूडप्रमाणे तसा अभ्यास घेतला की त्यांच्या लक्षात राहतं. तुम्ही त्यांना मारून मुटकून बसवलं आणि जबरदस्ती त्यांच्यावर अभ्यास थोपला तर त्यांना परीक्षेत काय लिहिता येत नाही. शांतपणाने त्यांच्या कलाकलांनी त्यांना घेऊन अभ्यास त्यांना करून घेतला तर त्यांना चांगलं लिहिता येतं. मग हे जसं आहे तसं अध्यात्म पण तसंच आहे. की असं तुम्ही जबरदस्ती थोपवू नका. कलाकलांनी घेऊन त्याप्रमाणे हळूहळू हळूहळू आपल्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे की आपली तहान कधी कमी झाली, आपली भूक कधी कमी झाली, आपलं हे कधी कमी झालं. इतका सहज व्हायला पाहिजे. एरवी तरी कौतुके विचारोनी पाहे पानिके या विषयाचे निसुखे जगावते कवण. एरवी सहज चांगला विचार करून पहा की या विषयाच्या सुखाने कोण फसले जातात. सगळेजण विषय सुखामध्ये अडकतातच की नाही. पण हा आत्मतृप्त जो आहे तो मात्र अजिबात याच्यामध्ये अडकत नाही. आज आपण थांबूया.